काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईच्या मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचं अनावरण झालं आणि आज पहाटे 5:55 पहिली मेट्रो कोलाबा येथील कप परेडपासून आरे जेविलियरच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या त्याच मेट्रोमध्ये आहे आणि खरं तर पहाटेच्या वेळेत जे आहे ते कमी प्रतिसाद जो आहे तो कमी प्रतिसाद कुठेतरी या मेट्रोला मिळताना पाहायला मिळतोय। परंतु या मेट्रोमध्ये आपण जर पाहायला गेलं तर एकूण 3 टप्प्यामध्ये या मेट्रोचं अनावरण करण्यात आलेलं आहे। पहिला टप्पा आपण पाहायला गेलं तर BKC पासून ते आरेपर्यंत पहिला टप्पा सुरू झाल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर दुसरा टप्पा जो आहे तो दुसरा टप्पा BKC पासून ते आचार्य यात्रे चौकापर्यंत सुरू झाल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर आता तिसरा टप्पा आचार्य यात्रे चौकापासून ते कप परेडपर्यंत असा एकूण 27 स्थानकांचा एकूण 3 टप्प्यामध्ये या नवीन मेट्रोचं जे आहे ते अनावरण करण्यात आलं। 2024 ऑक्टोबरमध्ये पहिल्या टप्प्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं। त्यानंतर दुसऱ्या टप्प्याचं देखील मे 2025 मध्ये अनावरण करण्यात आलं होतं आणि आता तिसऱ्या टप्प्याचं काल अनावरण झाल्यानंतर मेट्रो जी आहे ती मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालेली आहे। कारण आपण जर पाहायला गेलं तर अनेक वर्षांपासून या मेट्रोचं काम जे आहे ते MMRCच्या वतीनं जे आहे ते करण्यात येत होतं। कारण की ज्या पद्धतीने मुंबईमध्ये वाढती वाहतूक कोंडी जी आहे ती वाहतूक कोंडीचा सामना अनेक मुंबईकर नागरिकांना करावा लागत होता आणि याच्यापासून सुटका मिळावी म्हणून मेट्रोचं जाळं जे आहे ते मुंबईमध्ये ठिकठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याच्यामुळेच मेट्रो ही पूर्णपणे भूमिगत मेट्रो जी आहे ती मेट्रो बनवण्यात आलेली आहे। आता आपण पाहतोय की विधान भवन हे मेट्रो स्थानक आहे। ज्या पद्धतीने सर्वसामान्य मुंबईकरांना मेट्रोचा फायदा होणार आहे त्याचसोबतच सरकारी नागरिकांना देखील सरकारी कर्मचाऱ्यांना देखील या मेट्रोचा फायदा होणार आहे। कारण की आरे जेविलियरपासून निघालेली मेट्रो थेट भुयार मार्गातून विधान भवन, मंत्रालय, चर्चगेट आणि कप परेड या दिशेने येणार आहे। त्याच्यामुळे मोठा फायदा होणार आहे। आज जवळपास 37,000 करोडहून अधिक खर्च करून ही मेट्रो जी आहे ती मेट्रो बनवण्यात आलेली आहे आणि आतापर्यंत 2 टप्प्यामध्ये ह्या मेट्रोची सुरुवात झाली होती। तिसरा टप्पा आजपासून सकाळी 5:55 पहिली मेट्रो जी आहे ती आरे जेविलियरच्या दिशेने धावते। त्याच मेट्रोमध्ये आपण आढावा घेतोय। नागरिकांचा पहाटेच्या वेळेस प्रतिसाद कमी जरी असला तरी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती कमी होऊ शकते असा अंदाज MMRDAच्या आणि MMRCच्या वतीनं वर्तवण्यात येतोय। कारण ज्या पद्धतीने आरे जेविलियरच्या दिशेने, गोरेगावच्या दिशेने, विधान भवनाच्या इकडे किंवा चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या नागरिकांना जवळपास 2.5 ते 3 तास लागत होते। परंतु आता या मेट्रोमुळे जे आहे ते 1 तासामध्ये अवघ्या काही दरामध्ये थेट मुंबईमध्ये आणि विशेषतः दक्षिण मुंबईमध्ये पोहोचण्याची सुविधा या मेट्रोमधून होणार आहे। त्याच्यामुळे वाहतूक कोंडीपासून मुक्तता होईल अशी शक्यता जी आहे ती शक्यता वर्तवण्यात येते। कॅमेरामन गणेश मोरेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।